नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना हा दिवस मस्त आनंदाचा सुखाचा जाओ, कारण आजपासून सुरू होतोय श्रावण महिना आणि दीप अमावस्या आहे। दीप अमावस्येची केलेली दिव्याची पूजा आज बघणार आहोत आपण। आणि याच्या अगोदर 2 दिवस मी लाह्या पण तयार केलेल्या आहेत, तर याचा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तो बघूया। पूजा आज अमावस्येची पूजा, अमावस्येच्या आदल्या दिवशीच ते थोडंसं लाह्या केलेल्या मी, त्या थोड्याशा सोहळ्यातच करायच्या असतात म्हणून। तर अशी सिंपल अशी आज दिव्याची पूजा पण झालेली आहे आणि संध्याकाळचा प्रोग्राम थोडासा वेगळा आहे। श्रावण महिन्यापासूनच आपले सगळे सण सुरू होतात। या उद्देशाने दिवे सगळे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते। हाच या मागचा उद्देश असावा कदाचित, आणि म्हणूनच माझ्या घरात मी जसं सिंपल करते ते इथं मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। या लाह्यासाठी म्हणून एक ज्वारी वेगळी मिळती, पण माझ्याकडे ती नव्हती। साधी आपली घरातली जी ज्वारी होती ती उखळत्या पाण्यात काढायची। उखळत्या पाण्यातून काढल्यानंतर त्याला एका पांढऱ्या वस्त्रावर त्याला थोडंसं वाळू द्यायचं। थोडंसं दमटपणा असतानाच जाड कढाई वापरून या लाह्या भाजल्या जातात। तर जास्त प्रमाणात माझ्याकडे भाजायच्या नव्हत्या, मला फक्त पूजेसाठी आवश्यक अशा एक मुठभर लाह्या जरी तयार झाल्या तरी बास होत्या, म्हणून मी छोट्याशा प्रमाणात इथं तयार केलेत आहे। आज गुरुवार असल्यामुळे आमच्या भजनी ग्रुपमध्ये शिवतांडव नृत्याचं एक छोटंसं आम्ही शिवतांडव नृत्य म्हटलं, पण त्याचा तो जो व्हिडिओ आहे म्हणतानाचा तो काढणं शक्य नव्हतं, कारण म्हणताना तो जो डिस्टर्बन्स असतो तो लोकांना मला द्यायचा नव्हता। पण एक छोट्या छोट्या सुरू व्हायच्या अगोदर आणि नंतरच्या छोट्या क्लिपिंग मी तुमच्याबरोबर शेअर करते। आमच्या भजनी ग्रुपच्या मॅडम ज्या आहेत त्या आम्हाला नेहमी सखोल अशी माहिती देत असतात प्रत्येक विषयाबद्दल। तर त्या इथं कन्नडमध्ये बोलतच आहेत, त्या सांगत आहेत शिवा आणि रावणाबद्दल। तर शिवतांडव नृत्य हे कसं लिहिलं गेलं किंवा कुणी लिहिलेलं आहे याबद्दलची अगोदर थोडीशी माहिती सांगितली गेली आणि त्याच प्रकारे आम्हाला शिकवलंही गेलेलं आहे। आणि हा सगळा प्रोग्राम संपल्यानंतरचा हा छोटासा व्हिडिओ, आणि शेवटी आम्ही सगळेजण मिळून देवासमोर आरती करतो। आणि अशा प्रकारे आमचा गुरुवारचा जो क्रम आहे भजनीचा तो इथं संपत असतो। इथं कन्नडमध्ये देवीची आरती म्हणली जात आहे। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये। आणि उद्याच्या म्हणजे ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये श्रावण शुक्रवार म्हणजे उद्याच आहे तो शुक्रवार, तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाठवेल। तोपर्यंत नमस्कार।